माझे नाव प्रणाली अप्पारा आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कामकुनेर. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला या पुस्तकाची माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे लालकृती. या पुस्तकाचे लेखक आहेत विनीता पिंपळखरे. या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत आणि या पुस्तकातील पहिली गोष्ट म्हणजे या पुस्तकात फक्त एकच गोष्ट आहे आणि ती पण भूताची आहे. हे पुस्तक मागील 5 दिवसांपासून वाचत आहे. चला तर आपण आता या पुस्तकाची माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम या पुस्तकामध्ये एक मुलगा होता. यामध्ये खूप जणांचा सहभाग होता. एक रंगमंच होता. त्या रंगमंचाचा पडदा उघडला. तसंच दोन तीन मुली पाहिल्या. तिथं कोणीही नव्हते. एक मोठा छानसा बंगला होता. त्यांना वाटलं हा खूप छान बंगला आहे, आपण यामध्ये राहू शकतो. पण त्यांचा हा गैरसमज होता. या बंगल्यामध्ये राहू शकत नव्हते कारण हा बंगला एक भुताचा बंगला होता आणि भुताचा बंगला म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना वाटलं खूप छान बंगला आहे. त्यांनी त्यांचं साहित्य काढलं. ते एका ट्रिपला आले होते. त्यांनी त्यांचं साहित्य काढलं आणि ते म्हणू लागले, हा खूप छान बंगला आहे, या बंगल्यात कोणी राहत नाही, आपण राहायला यायचं का? पण नेहा म्हणाली, नाही, तसं होऊ शकत नाही, या बंगल्यात कोणी ना कोणी राहतच असेल, चला आपण शोधूया. त्या बंगल्यामध्ये सर्वजण शोधू लागले. एक मुलगा एका बाजूला गेला. त्याच्याजवळ कोणीही नव्हतं म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. सगळे दोघं जण होते पण एक जण जास्त नव्हता म्हणून त्याच्यासोबत कोणीही नव्हतं. त्याला एक बाई दिसली. त्याला वाटलं आहे या बंगल्यात कोणीतरी. तो सगळ्यांना सांगायला पळाला, या बंगल्यात कोणीतरी आहे. पण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नव्हतं. सर्वजण म्हणाले, दाखव मला, दाखव. पण तो म्हणाला, हो चला मी दाखवेन तुम्हाला. तो दाखवायला निघाल्यावर तो म्हणाला, चला तुम्ही माझ्यासोबत एक जण चला, मी त्यांना दाखवतो. पण सर्वजण म्हणाले, नाही, आम्ही सर्वच तुझ्यासोबत येणार. म्हणून सर्वजण फिरू लागले पण त्यांना कुणीही दिसले नाही. सर्वजण त्या मुलाला म्हणू लागले, नाही, तू खूप खोटारडा आहेस, इथे कोणीही नाही, तरी तू आम्हाला भूताची भीती दाखवलीस, तरी तू आम्हाला कोणातरी बाई आहे म्हणून सांगितलं. तो म्हणाला, नाही, कोणीतरी होतं, मी पाहिलं माझ्या स्वतःच्या डोळ्याने. तर सर्वजण म्हणू लागले, नाही, ते कोणीच नाही. नंतर ते सर्वजण जेवू लागले. एक मुलगी उठली हात धुवायला. तिचं जेवण झालं होतं म्हणून ती हात धुवायला उठली. तिला तिथे तीच बाई दिसली. ती म्हणाली, हो खरंच तिथे कोणीतरी आहे, पण कुणीही तिच्यावर विश्वास ठेवण्यात गेलं. ती सर्वांना सांगत राहिली. तो मुलगा आणि ती मुलगी सर्वांना सांगत राहिली, आहे इथे कोणीतरी आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास करा. पण सर्वजण म्हणाले, नाही, इथे कोणीच नाही. नंतर ती मुलगी आणि तो मुलगा सर्वांना दाखवत फिरत होते पण तिथे त्यांना कोणीही दिसलं नाही. नंतर ती बाई सर्वांना एक एक करत दिसत गेली. पण एका मुलीला ती दिसलीच नाही. ती म्हणाली, असं होऊ शकत नाही, मला पण दिसायला नाही. पण सर्वजण म्हणाले, आहे, ती आहे. मग तिनेही विश्वास केला. म्हणाले, चला त्या बाईला पाहूया. सर्वजण त्या बाईला पाहून निघाले. 2-3 मुलांनाच ती बाई दिसू लागली व काही जणांना दिसेनाशी झाली. तिला सर्वजण म्हणू लागले, मला वाटते तुझ्या डोळ्यात काहीतरी झालंय म्हणून तुला दिसेनासं झालं. नाही, ती मुलगी म्हणाली, नाही, मला तुम्ही सर्वजण दिसत आहात, मग ती बाई का दिसत नाही? आणि या बंगल्यात तर एवढा मोठा लाईट आहे. तेव्हाच लाईट गेली. आणि सर्वजण म्हणाले, तू लाईटाचा विषय काढल्यावरच लाईट का गेली? ती मुलगी म्हणाली, मला माहीत नाही, मला ती बाई पण दिसली नाही आणि मी लाईटाचा विषय काढल्यावरच तो लाईट बंद झाला. नंतर ती मुलगी म्हणाली, असं होऊ शकत नाही, मला पण ती बाई पाहायची. आणि ती हट्ट करू लागली. तिच्या हट्टाच्या नादात कुणालाही ती बाई दिसेनाशी झाली. नंतर तोच मुलगा परत इकडे तिकडे फिरू लागला. त्याला वाटलं हा बंगला खूप छान आहे. मग तो इकडे तिकडे फिरू लागला. नंतर त्याला पुन्हा ती बाई दिसली. ती म्हणाली,
तो मुलगा म्हणाला, कोण आहेस तू? माझ्या एकाच मैत्रिणीला तू का दिसेनाशी झाली? पण ती बाई म्हणाली, मी ज्याला मी चांगली वाटते त्यालाच मी दिसते, ज्याच्या मनात ज्याचं मन चांगलं असेल त्यालाच मी दिसते, ज्याचं मन चांगलं नसेल त्याला मी दिसत नाही, असा तो म्हणाला. पण त्याच्यावर कोणीही विश्वास करत नव्हतं. नंतर तो हे सर्वांना सांगू लागला की ती बाई मला अशी म्हणाली. सर्वजण म्हणाले, ती तुला बोलली खरं? नंतर सर्वजण म्हणाले, हां ती मला. नंतर तो मुलगा म्हणाला, हां ती मला मिळाली, ती मला भेटली, ती मला बोलली सुद्धा. सर्वजण म्हणाले, असं होऊ शकत नाही, आम्हालाही त्याच्याशी बोलायचं, आम्हालाही त्याच्याशी संवाद साधायचा. हा बंगला तिचा आहे ना? तर आपण जरा शोधलं. एक जण सर्व रूममध्ये गेले. नंतर त्या मुलीला ती बाई दिसली. धन्यवाद.